धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नटांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही। आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरून हसायला लावले, पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवते, अगदी सर्वच माध्यमांमधून। कारण सर्वसामान्यपणे स्त्री ही करुण, सुशिक, संयमी, स्वतःच्या नवऱ्याला सर्वस्व मानणारी, प्रसंगी रोमॅन्टिक, प्रेमळ, तर कधी काव्यबाज, राजकारणी, धूर्त देखील असते। अशा विविधांगी भूमिका या स्त्रियांनी साकारल्या, पण यामध्ये विनोदी स्त्री कलाकार म्हणून अपवादानेच काहींनी भूमिका केल्या। या सर्व बाबींना छेद देत एका अभिनेत्रीने हे आव्हान लिलया पेललं, आणि ते अभिनेत्री म्हणजे मनोरमा वागळे। लहानपणापासूनच लाभलेला सदैव आनंदी व्यक्तिमत्व आणि विनोदी स्वभाव याचा उपयोग त्यांना त्यांच्या भूमिका साकारताना झाला। लहानपणापासूनच सुमती तेलंग उर्फ मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती। त्यामुळेच शाळा महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या। त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशनमुळे मास्टर दत्ताराव यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं। गोविंदराव अग्री, B.R. देवघर, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं। तर ज्येष्ठ पार्श्वगायक R.N. पराडकरांकडून सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं। खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वेर्लेकर यांनी शिकवलं। गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला। पुढे मनोहर वागळेंशी विवाहबद्ध झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या। खरं तर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळेच त्या नावारूपास येऊ लागल्या। चित्रपटातल्या अनेक खाष्ट, कजाग, खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला, कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी रंगाचे मिश्रण होते। याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजाने वाजवला बाजा या चित्रपटात घेतला देखील असेल। सुरुवातीला खाष्ट सासू, पण चित्रपटात काही प्रसंगात जेव्हा शत्रूंकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहत नाही। अनेक विनोदी आणि गंभीरपूर्ण नाटकांतून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। बबन प्रभूंचे फारसीकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाईंमधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली। 1985 ते 1995 पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले। सर्व कलाकार बदलले, पण सासूबाई मात्र कायम राहिल्या। मनोरमा वागळ्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये गंमत जम्मत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घर जावई या चित्रपटांचा, तर स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यामधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात। हिंदी चित्रपटांमध्ये लाईफलाईन, आगे की सोच, सिकंदर यांचा समावेश होतो। यासोबतच अनेक जाहिराती, दूरदर्शन, मालिका, नाटकं यामधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली आहे। मनोरमा वागळे त्यांच्या अनेक चित्रपटातून आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासूच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच त्यांच्या मुलीने देखील काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे। आज या क्षेत्रात त्यांनी त्यांचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे। त्यांच्या मुलीने काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेत काम केले होते। ही मालिका आणि या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते। ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती। या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचे चांगले कौतुक झाले होते। या मालिकेत आपल्याला कावेरी सिंघानिया म्हणजेच भाभीमा ही भूमिका पाहायला मिळाली होती। ही भूमिका अभिनेत्री मेधा जंबोडकर यांनी साकारली होती। या मेधा यात मनोरमा यांच्या कन्या असून त्यांच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे। मनोरमा वागळे यांनी पडद्यावर विरोधी भूमिका जरी साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या अतिशय प्रेमळ आणि मिश्कील स्वभावाच्या होत्या। आपल्या सहकलाकारांची विचारपूस करणे,
सुगरण असल्याने स्वतःच्या हातचं सर्वांना खाऊ घालणे या गोष्टी त्यांना करायला खूप आवडत असत. 26 ऑगस्ट 2000 साली मनोरमा वागळे यांचे अकाली निधन झाले होते. मित्रांनो, मनोरमा वागळे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.